वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं गेलंय, पण त्याला निधी भेटत नाही। ही पहिली त्यांच्या प्रश्नावर आणि त्यांनी जे आत्ताही त्यांच्याकडे इथली नैसर्गिक परिस्थिती आणि इथल्या लोकांची अडचण यामुळे ते स्वतःचा रोजगार करायला जात आहेत। पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे। आमच्या मागच्या पिढ्यांनी जरूर ऊस तोडलाय, पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत, अधिकारी होत आहेत, इंजिनियर होत आहेत, MPSC क्रॉस करतायत। आता शासनकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष असण्याचं कारण असं आहे, कारण बीड जिल्ह्याचा जर विकास झाला तर मग ऊस तोडायला मजूर कुठले भेटणार? त्यामुळं ऊसतोड मजूर अजून 5 वर्ष जाऊ दे ना, अजून 5 वर्षांनी ह्यांची लोक ऊस तोडायला उतरवावी लागतील। आमची माणसं कुठेही ऊस तोडायला जाणार नाहीत, एवढं मी आणि स्वतःच्या वैयक्तिक प्रोग्रेसवर ते पुढे येतील, कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही। कारण आमची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आमची लोक शिकलेत। आज मुंबईला जावा, पुण्याला जावा, आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला